सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असला तरी त्यांच्यावर काँग्रेसने कारवाई करू नये असं म्हणत माजी मंत्री शालिनी पाटील यांनी विशाल पाटील यांची पाठराखण केली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील नव्हे तर चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवलेला आहे। आणि या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपण पाहूया। आपल्या सोबत माजी मंत्री शालिनी पाटील आहेत। शालिनीजी काय सांगाल? ताई, एकतर तुमचे नातू आहेत, ते स्वतः रिंगणात आहेत, आता काँग्रेसकडून तुम्ही काँग्रेसचे नेतेही होता, एकंदरीत काँग्रेसने अद्यापही म्हणजे त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई केलेली नाहीये, बंडखोरी करून ते उभे आहेत, अद्यापही त्या संदर्भातील प्रस्ताव आहे तो विचाराधीन आहे। कोल्हापूरमध्ये बंडखोरी करणाऱ्या काँग्रेस नेत्यावरती कारवाई केली जाते निलंबनाची, विशाल पाटलांवर कारवाई होत नाही। तुम्हाला वाटत नाही काँग्रेसची मतं विशाल पाटीलच्या पाठीशी उभी राहतील अशामुळे? आता मताच्या बाबतीत मी सांगू शकत नाही, पण विशाल पाटलांना अपक्ष म्हणून उभे राहण्याला काँग्रेस काय प्रतिबंध करू शकत नाही। पण काँग्रेसमधून अद्याप त्यांची हकालपट्टी झालेली नाहीये, ते काँग्रेसचे सदस्य दिसून येत आहेत। आता हकालपट्टी करण्यासारखं त्यांनी काँग्रेसची बंडखोरी म्हटलेली नाही ना, मग हकालपट्टी केली असते। आता ते स्वतंत्र उभे राहिलेले आहेत अपक्ष म्हणून, काँग्रेस कशी हकालपट्टी करणार? सांगलीच्या बाबतीत तुम्ही विशाल पाटलांना काय सल्ला द्याल? अद्यापही ते पाठिंबा जाहीर करू शकतात, चंद्रहार पाटील निवडून येऊ शकतात, तुम्हाला वाटतं कोण निवडून येऊ शकतं त्या ठिकाणी? विशाल पाटलांना मी सल्ला देऊ इच्छित नाही, ते मेजर आहे, ते काय मला सल्ला मागायला आलेले नाहीत आणि त्यांना आपले मताचे अधिकार आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्यावर सोडा, आता त्यांना काय जे काय करायचं ते करतील। पण मला माहिती आहे की कोणीही त्याच्यामुळं काँग्रेसमधलं फुटून चंद्रहार पाटलांच्या विरोधी मतदान करणार नाही। कोण जिंकेल तुम्हाला वाटतं ताई सांगली? चंद्रहार पाटीलच, कारण मोदीचं बीजेपीचं किरकोळ एक माणूस सुद्धा तिथं नाही। चंद्रहार पाटील यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित असल्याचा दावा शालिनीताई पाटील यांनी केलेला आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।